बँक ऑफ इंडियाच्या नावावर एक व्हॉट्सॲप PDF आलेली आहे। तक्रारकर्ता आपल्यासोबत आहे। त्यामध्ये लिहिलेलं होतं की तुमचं अकाउंट जे आहे ते बंद झालेलं आहे, त्यामुळे त्यांना KYC करावं लागेल। यासाठी त्यांना ते PDF व्हॉट्सॲपद्वारे आलं, परंतु त्यांनी क्लिक करता त्यामधनं त्यांची डिटेल्स मागल्या गेली आणि त्यांनी ते क्लिक करता त्यांच्या अकाउंटमधून तब्बल 40,000 रुपये कट झालेले आहे। तक्रारकर्ता आपल्यासोबत आहे। काय घडलं आहे नेमकं तुमच्यासोबत? आज सकाळी मला एक बँक ऑफ इंडियाचा मेसेज आलेला आहे। माझं नाव प्रणाली तांबे, मी काटोलला राहते आणि माझी ब्रांच हिंगणा ब्रांच आहे। आज सकाळी मला व्हॉट्सअपवर एक मेसेज आला की माझं बँकेचं खातं हे सस्पेंड होणार आहे, त्यासाठी तुम्ही KYC अपडेट करा। आणि त्याच्यानंतर खाली एक PDF आला होता APK नावाचा, बँकेचाच आलेला होता, मी तुम्हाला शो करत आहे। तर तो PDF आणि ती मेसेज असा होता। त्यामुळे मी त्या PDFला लिंक ओपन केलं आणि ओपन केल्यानंतर मोबाईल ओपन केल्यानंतर माझ्या तिथे डिटेल्स मागितली, तर मी फक्त माझा मोबाईल नंबर टाकलेला आहे। त्याच्यात मोबाईल नंबर टाकल्याबरोबर मग मला असं वाटलं की हा पॅन कार्ड आणि आधार कार्डसुद्धा नंबरसुद्धा मागत होते। तर मी पॅन कार्ड आणि आधार कार्ड न टाकता बॅक झाले आणि वापस आले आणि त्याच्यात काहीच टाकले नाही, फक्त मोबाईल नंबर टाकले। मला वाटलं हा फ्रॉड वगैरे राहू शकते, तर मला असं वाटलं म्हणून मी बाहेर आले। त्याच्यानंतर 5 मिनिटातच मला मेसेज आला की माझ्या याच्यातून 3 वेळा पैसे कटले। एक वेळा 29,000 कटले, 25,000 कटले, एक वेळा 6,000 कटले, एक वेळा 6,000 कटले। लगेचच मला 5 मिनिटात मेसेज आला। अशी एकूण 40,000चा घोळ झाला। अशा एकूण माझ्याकडे 40,000चा घोळ झालेला आहे आणि मला कळलंच नाही। मी ना आधार कार्ड अपडेट केला ना पॅन कार्ड लावलं, फक्त मोबाईल नंबर टाकला होता त्यामध्ये। आणि बँकेचं लेटर पॅड असल्या कारणाने हा जो नंबर आहे ह्या नंबरवर असा मेसेज आलेला आहे बँक ऑफ इंडिया म्हणून। आणि बँकेचं लेटर पॅड आहे, बँकेच्या लेटर पॅडवर लिहिलेलं आहे की तुमचं KYC करा, नाही तर बँकेचं खातं बंद होणार। मला ते बँकेचंच वाटलं, आजकाल ऑनलाईनचा जमाना आहे, तर सगळं ऑनलाईन होते म्हणून मी पण ते ओपन करून बघितलं आणि माझे ओपन केल्यानंतर मी काहीच माझे डिटेल्स टाकले नाही, फक्त मोबाईल नंबर टाकला आणि लगेचच 5 मिनिटात पैसे कटले। या संबंधामध्ये कुठे तक्रार वगैरे केली आहे बँकेमध्ये आपण? हो, कुठे केली आम्ही? या संबंधात मी बँकेमध्ये तक्रार केलेली आहे आणि सायबर कॅफेलाही आता ऑनलाईनमधून तक्रार केलेली आहे। मला आता पोलीस स्टेशनला एक कॉपी नेऊन द्यायची आहे। बँकेकडनं काय सांगण्यात आलं आहे? बँकेकडनं त्या लिंकचं त्यांनी अपडेट केलं आहे आणि त्यांनी सांगितलं तुम्ही पोलीस स्टेशनला रिपोर्ट करा तसे सायबर कॅफेला। त्याच्यावरती त्यांनी काहीच नाही बोलले, पण त्यांनी मला बँकवाल्यांनी, जे माझी बँक हिंगणे आहे पण मला काटोलवाल्यांनी सपोर्ट केलेला आहे। या तांबे कुटुंबियांसोबत या प्रकारचा जो 40,000चा घोळ झालेला आहे हा आपल्यासोबत सुद्धा होऊ शकतो। यापासून आपण सतर्क राहायला पाहिजे। या प्रकारचे कुठलेही लिंक किंवा कॉल्स आले तर आपण सतर्क राहावे। या प्रकारे बँक ऑफ इंडियातर्फे असे जर काही आले तर तुरंत आपण तक्रारसुद्धा केली पाहिजे। इंडिया न्यूज 21 तर्फे रितेश सिंगारे, काटोल।